याच दरम्यान हरणांची शिकार केल्याप्रकरणी बिश्नोई समाज या प्रकरणात आक्रमकपणे समोर आल्याचं देखील बघायला मिळतंय। मुंबईतील आझाद मैदानावर चालू असलेल्या वन्यजीव प्रेमींची उपोषणाला भेट देण्यासाठी आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राजस्थानातील जोधपूरमधून बिश्नोई समाजाचं शिष्टमंडळ दाखल झालं। त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त एकाच हरणाची शिकार झाल्याचं माहीत झालं होतं, पण इथे आल्यानंतर अनेक हरणांची शिकार केल्याचं समजलंय। या प्रकरणातील दोषींवर शासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आरोपीला शिक्षा देऊ। हरिण आमचे दैवत आहे, आम्ही त्यांची पूजा करतो। त्यांची हत्या करणं खूप मोठं पाप आहे। आमच्या गावातील लोकांच्या मनात याबद्दल प्रचंड आक्रोश असून आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास आम्ही जोधपुरात तर आंदोलन करूच, पण आमचा समाज मुंबईतील आंदोलनात देखील सहभागी होईल। या प्रकरणात आरोपीला जर कोणी पाठीशी घालत असेल तर त्यासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊ। आमच्या बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांना ही माहिती देऊन ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढाकार घेणार असल्याचं शिष्टमंडळातील लोकांनी सांगितलंय।